मराठी चित्रपटात दोन अभिनेत्रींमध्ये चुरस फक्त रियालिटी शो मध्येच होताना दिसते, पण आता हे असं होणार आहे चक्क मराठीतल्या दोन ग्लॅम डॉल्स मध्ये। सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर यांच्यापैकी कोण होईल श्रेयसच्या सुपर हिरो चित्रपटाची नायिका। श्रेयस तळपदे बऱ्याच दिवसांनी मराठीत परततोय, तो एका चांगल्या प्रोजेक्ट सोबत। निखिल महाजन दिग्दर्शित करत असलेल्या बाजी या पहिल्या मराठी सुपर हिरो मूवीत तो दिसणार आहे, अर्थातच सुपर हिरोच्या भूमिकेत। त्यामुळे चित्रपटाचा टॉपिकच इतका फॅन्सी आहे म्हटल्यावर चित्रपटाची नायिका नक्कीच फॅन्सी असायला हवी, आणि त्यासाठी ऑप्शन होत्या त्या सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोन अभिनेत्री। दोन्ही अभिनेत्रींनी मराठी इंडस्ट्रीतही ग्लॅमर येऊ शकतं हे त्यांच्या पदार्पणातच सिद्ध केलं, आणि पहिल्या सुपर हिरो मूवीत यांच्यात चुरस लागली की श्रेयसची नायिका होणार कोण। वेल, ही स्पर्धा किंवा चुरस या दोन अभिनेत्रींमध्ये नाहीये, हे कन्फ्युजन आहे निर्माता आणि दिग्दर्शकांचं। कोणाला घेऊया आपल्या चित्रपटात, त्यामुळे त्या दोघींचं काही बॉलिवूड वालं भांडण वगैरे नाहीये। त्यामुळे आता आपण थोडी मदत करूया, सोनाली किंवा अमृता यांपैकी कोण अधिक छान दिसेल श्रेयसची हिरोईन म्हणून आणि पहिल्या सुपर हिरो चित्रपटाची नायिका म्हणून। तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा।